मंडळी नमस्कार. चला आज चालू आहे दुसऱ्या शेतामध्ये खुरपणीचं काम चालू आहे. आज डब्बा वगैरे सगळं घेऊन चाललं आहे. चला आज शेतात जेवण करूया. हे आमचं गव्हाचं रान. कोंबडा आहे. रानगवत किंवा वनस्पती काय कोणत्या प्रकारचं गवत आहे, कोणती वनस्पती आहे शेताच्या बांधावर आलेली, कमेंट करून नक्की सांगा. कोणती वनस्पती आहे किंवा तिचे उपयोग काय आहेत. खूप दिवसांनी आलेली आहे. हे आमचं गव्हाचं रान आहे. हां, गव्हाच्या शेतावर आलेली आहे. आता कोणकोणती पिकं हे मीच खूप दिवसांनी पाहते, तुम्हाला सांगते. पहा शेतातलं वातावरण. गहू हा कोणता पेरला? सम्राट जातीचा गहू पेरलेला आहे. आणि आता इकडे तुरीचं शेत आहे, ते शेतात पाहूया आपण. बापरे तुरीचं शेत किती उंच झाली आहे. बाप रे, गोदावरी. हा तोडायला आलेलीच आहे. ते दिवशी खाल्ल्या तुरीच्या शेंगाची, ओल्या तुरीची उसळ खूप सुंदर होते, पण ते तोडणं निवडणं खूप वेळ जातो. पाहते मी, आज जमलं तर करते, संध्याकाळी तोडून नेते मी. हा वाकल्यात तुरी एवढ्या आलेल्या आहेत. हे पहा, एका झाडाला किती आलेले आहेत, लगडले आहेत. हे पहा, बापरे, काही ते सुकले आहेत, वाळायला लागल्या ना आता. हां, तुरीच्या शेतात आतमध्ये नाही जाते, दाट आहे ना खूप झालेलं. गवत पण झालं मस्त. चला पुढच्या शेतात जाऊ आता. आमच्या राहत्या घरापासून म्हणजे फार्म हाऊसपासून एक किती किलोमीटर? 2-3 किलोमीटरच्या दरम्यान. त्यामुळे पायी वगैरे पूर्वी जुन्या काळात यायची आहे शेतातून त्या शेतात, पण आत्ताच्या काळात मात्र वाहनाशिवाय पर्याय नाही. आज दिवसभर आता या शेतातच आहे आम्ही. आता इथून थोडं वर चढायचं आहे. पलीकडचं शेत आमचंच आहे. संत्रा छान आलाय म्हणा इथलं. म्हणजे 2 वर्ष, म्हणजे मला आलेलंच वर्ष झालं वाटतं इथं. या इथं पण गहू आहे आणखी. म्हणजे हा 1.5-2 एकर. आणि खूप दिवसात ना आल्यावर छान वाटतंय ना. भुईमुग पण चांगला आलाय. मस्त आहे संत्रा. हे झाडं तिकडच्या पेक्षा हे छान लागलेत ना. आणि कडेचे आंबे, शेवगा छान आलाय. कडेचा शेवगा मस्त आला. शेवगाचं पानं न्यायचे तर आज. मस्त आवाज येतोय. ते ताई नाही आल्या का? कुठं? पलीकडं. लसूण कुठं आहे? इथे आहे का?
बिबट्याची भीती आहे त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वक सोबतीला आहेत का नाही. कामाला कुठे गेलेले आहेत तिकडं. सध्या बिबट्याची खूप भीती आहे ना त्याच्यामुळे असं वाटतं आसपास कुणी आहे की नाही, कामाले आहेत की नाही पाहू. म्हणजे सोबत होईल. थोडंसं लसूण खुरपायचं म्हणतायत, बघू. बिबट्यापासून किती काळजी घेते तरी काय उपयोग आहे. या भागात तर बरंच आहे, कारण तुरी पण उंच झाल्या आहे सगळ्या. एका पलीकडच्या शेतात पण झाडं मोठी आहेत, म्हणजे प्राणी लपण्यासाठी जागा भरपूर आहे. त्याच्यामुळे भीती वाटते असं आमच्या शेतात यायला. हां होय, बिबट्याची भीती लोकांना नाही की पलीकडे काम करत नाहीत बायका. ते पाहिलं का तुम्ही ते गळ्याला असं ते लोखंडी पट्टा घातलेले, पण काय बाकीचे शरीर रिकामच आहे. तो काय एक पंजा मारला तरी भयानक होईल. हा बांधायला लावलेला आंबा मस्त आलाय. कोणता केसर आहे नाव? नाही 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 नाही, गावरान गावरान आहे, गावरान. बरं याची दाट सावली होईल. बांधावर थोडीशी झाडं पाहिजेतच. मंडई या जेवायला. काय काय आहे ते पाहूया. वनभोजन चाललंय शेतामध्ये, जेवायसाठी आलं जसं काही काज. हां बालसिंग सर, खूप दिवसात ना आता शेतात जेवणाचा आनंद आपण घेतोय. या जेवायला या. वनभोजन चालू आहे. मुगाची मोड आलेली उसळ आहे, पोळी, नंतर घरचा घोसाळा आहे, घोसाळ्याची भाजी आहे, नंतर कारल्याची भाजी आहे. हे सगळं घरचं आहे, मुळा वगैरे सगळं घरचं आहे. आणि मस्तपैकी आता भोजनाला बसलेलो आहोत आम्ही. या भोजनासाठी. मस्त वातावरण आहे आणि आम्ही सुरुवात केली आहे जेवायला. परत माझ्याकडे
जेवण झाल्यानंतर शेतीच्या बांधावर, या बांधावर मस्तपैकी लोळणं, मस्त थंड हवा आहे झाडाखाली आणि अर्धवट ऊन पण आहे, त्यामुळे थंडी वाजत नाही आहे. मस्त वाटतंय, गुंगी यायला लागली आहे. जेवण झाल्यानंतर शेताच्या बांधावर झोपण्याचा आनंद. तुरीच्या शेंगा आणल्या ना? तुरीच्या शेंगा. चला आता तुरीच्या शेंगा खाऊ. इथं बसून खायच्या का घरी न्यायच्या? घरी न्यायच्या म्हटलं तर मग निवडावं लागते भाजी. हा, थोडंसं मीठ टाकून उकडून खाऊन खायला छान लागते. मग मीठ टाकायचं, उकडायच्या आणि मग खायची. याची चव खूप सुंदर लागते. मग घरीच नेऊ आपण या. उकडून छान लागते, पण हे चिकट काम आहे. वेळ जायचं, वेळ जातो. याची भाजी चांगली होती, पण ते निवडणं लय मोठं काम आहे. वेळ जातो, वेळ. ते घरात म्हातारा माणूस असते मग करतं, आपलं काही विषयच नाही. मिळालं ताईची भेट होईल काल म्हणून त्यांनी विचारलं होतं आहेत का म्हणून. मागच्या वर्षी आले होते मी, वर्ष झालं असं. बिबट्याची भीती इकडं कोणी बघितलं? तुम्ही बघितलं? पाव लावून ओळखलं तुम्ही? त्याच्या वासाने नाही यायचं. तुम्ही बघितला का पण बिबट्या? अजून एकदा पण नाही. पाव लावून फक्त ओळखला. म्हणजे आपल्या शेतामध्ये बिबट्या येतो. हा, डुकराच्या मागे पळत ना. लांडगे पण आहेत का? बघितले का तुम्ही? मग हे तर डुकर पण मालाचं हे करते. सगळेच प्राणी इथं प्राणी संग्रहालयच होत चालले. काय शेत म्हणजे काय माहिती. साप लय मोठले. आता एक दिवस असं खाली गेलतो ना, तर मोटर बंद करायला गेलो, चांगलं असं लांबलं तर असं किडूक होत, त्याच्यावरच गाडी चांगलं याच्यावर होतं. चांगलं झाडाची भाजी का असं नाही. खालून ती आपली तूर पेरली होती का, तेव्हा पण आपण ते काळ बघितलं मोठाले. दोन बिबट्याचीच जास्त भीती वाटते, कारण हे हा ना, मका आहे. दादा भीती नाही वाटत का रे भैया?
हा बिबट्याची भीती नाही वाटत? बिबट्याची भीती नाही वाटत का? अरे पावलं बिवलं बघितले का नाही? तुला भेटला का नाही बिबट्या? मला वाटलं तू पाहिला असन एखादा बिबट्या फोटो बिटो काढला असन. तुरीच्या शेंगा घेतल्यात थोड्याशा घरी आणि हा शेवग्याचा पालाही घेतला थोडा, म्हणजे शेवग्याच्या पालाची पानांची भाजी. हा चला आता झाली 3 सांज.